आवाज महाराष्ट्राचा। निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले होते आणि त्यानुसार आळंदी दिघी परिसरात रात्री संशयित वाहन चेकिंग करत असताना पोलीस आमदार विजय दौंडकर आणि गणेश तर्फे यांना आळंदी घाटातून एक मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर गाडी दिघीच्या दिशेने भरधाव जाताना दिसली। त्यांनी ती थांबवून गाडी चालक नूर मोहम्मद गफार पिंजारी वय वर्ष 45 राहणार वडाळा गाव मदिना नगर मदिना मस्जिद समोर नाशिक यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। त्याच्या वागण्यावरून संशयाने त्याच्याकडे 4 चाकी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये पांढऱ्या रंगाचे नायलॉनचे पोते आढळून आले आणि त्या पोत्यामध्ये तब्बल 55 किलो 690 ग्रॅम गांजा अंमली विरोधी पथकाने हस्तगत केलाय। त्या गांजाची एकूण किंमत 32,95,500 रुपये एवढी होती। सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय चौबे यांच्यासह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपणर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार विजय दौंडकर, गणेश करपे, जावेद बाग, शिराज मयूर वाडकर, निखिल शेट्टी, रणधीर माने, निखिल वरपे, कपिलेश इगवे, चिंतामण सुपे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश नन्नवरे यांच्या पथकाने केले आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये आमचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेब यांनी आम्हाला आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या कारवायाचे आदेश दिले होते। विशेषतः अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील होतो। अशातच आमची टीम PI विक्रम गायकवाड आणि हवालदार विजय दौंडकर आणि टीम यांनी दिघी आळंदी परिसरात मतमोजणीच्या आदल्या दिवशी रात्री नाकाबंदी आणि गस्त करीत असताना एक डिझायर गाडी त्यांना संशयित भरधाव वेगाने येत असताना दिसली असता त्या गाडीला नाकाबंदी लावून नाकाबंदीमध्ये तिला अडवून त्याची तपासणी केली असता त्यातील एक इसम त्यामध्ये गांजाची वाहतूक करत असताना मिळून आला। सुमारे आम्हाला 55 किलो गांजा त्या इसमाकडे प्राप्त झाला असून तो इसम धुळे शिरपूर जे MP बॉर्डरला लागून आहे तिथून हा गांजाची वाहतूक पुण्यामध्ये विश्रांतवाडी या परिसरामध्ये एकाला देण्यासाठी चालला होता आणि निवडणुकीच्या मतमोजणीच्या आदल्या दिवशीच ती आम्ही कारवाई केलेली एकूण 55 किलोचा गांजा आणि डिझायर गाडी मिळून एकूण आम्हाला 32 लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून मिळालेला आहे। पुढील सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांच्याकडे आपणास काही अंमली पदार्थाच्या अनुषंगाने जर काही माहिती प्राप्त होत असेल किंवा मिळत असेल तर आपलं नाव गोपनीय राखून ठेवण्यात येईल। आपण संदर्भातील सर्व माहिती आम्हाला आमच्या मोबाईल नंबरवरती शेअर केली तरी चालू शकते। मोबाईल नंबर आमचा आहे 9422008804। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।